नमस्कार. ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर जेव्हा आपला हेअर फॉल होतो तेव्हा आपल्याला खूप जास्त केस दिसतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपला हेअर फॉल होतोय. मग आपण त्याच्यावर रेमेडीज करतो, काहीतरी डाएट चेंज करतो, गोळ्या घेतो. पण आपल्याला हे कसं समजणार की आपली केस हेअर ग्रोथ व्हायला लागले, परत हेअर रिग्रोथ व्हायला लागले, नवीन केस यायला लागलेत, हे कसं समजणार? जरी आपला हेअर फॉल थांबला तर अशा कोणत्या साइन्स आहेत किंवा असं स्कॅल्पमध्ये आपण काय बघायला पाहिजे जेणेकरून आपल्याला समजते की आपल्याला परत हेअर रिग्रोथ व्हायला लागले, केस परत यायला लागले. तर त्याचे सायन्स आणि ते काय स्टेप्स असतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग हा हेअर रिग्रोथचा व्हिडिओ आपण चालू करूया. रिग्रोथची जी प्रोसेस असते ती खूप हळूहळू होते. असं नाही की आज हेअर फॉल झाला, मी उद्या रेमेडी केली आणि मला लगेच 2 दिवसात रिग्रोथ होते का ते बघायचे. तर असं नसतं. रिग्रोथ व्हायला खूप जास्त महिने लागतात. एक 3 ते 4 महिने लागतात. लगेच तुमचे केस रिग्रोथ होऊ शकत नाहीत, लगेच तुम्हाला नवीन केस येऊ शकत नाहीत. तर सगळ्यात फर्स्ट स्टेप असते रिग्रोथची, ती म्हणजे डार्क स्पॉट. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे डार्क स्पॉट. तर तुम्हाला चांगल्या लाइटिंगमध्ये ना तुमचं स्कॅल्प बघायचं. जर समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या इथे जर तुम्हाला केस कमी असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे हेअर केअर रुटीन चेंज केल्यामुळे किंवा गोळ्या घेतल्यामुळे जर तुम्हाला इथं केस येऊ शकतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय बघायला पाहिजे? तर सगळ्यात आधी तुम्ही चांगल्या लाइटिंगमध्ये स्कॅल्प बघा. आणि स्कॅल्पमध्ये ना जर तुम्हाला डार्क स्पॉट दिसला, म्हणजे जसं आपल्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट असतो तसंच जर तुम्हाला डार्क स्पॉट दिसला, तर समजून घ्या की इथे तुमचे हेअर फॉलिकल ॲक्टिव्ह आहेत आणि इथे हेअर ग्रोथ होणार. तुमचा तेवढा स्कॅल्प ना थोडासा डार्क होतो. तर जर तुमचा थोडासा स्कॅल्प डार्क होत असेल तर समजा की तुम्हाला तिथे नवीन केस येणार आहेत. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे फज. तर पीच फज म्हणजे काय? लहान बाळाच्या अंगावर बघा एक छोटीशी बारीक लव असते. आपण त्याला केस म्हणू शकत नाही, आपण त्याला लव म्हणतो. तर ही जी लव असते बारीक, त्याला म्हणजे पीच फज म्हणतात. जर तुमच्या स्कॅल्पवर हे तुम्हाला असं पीच फज दिसली, ती पीच फज शक्यतो दिसत नाही. डार्क स्पॉट दिसतात पण पीच फज दिसत नाही, कारण आपल्या एवढ्या जास्त केसांमध्ये आपल्याला ते छोटं छोटं कधी दिसणार आहे. पण जरी तुम्हाला दिसलं तर खूप भारीच आहे. पीच फज जर तुम्हाला दिसलं तर समजा की तिथले हेअर फॉलिकल्स वाढतायत आणि तुमची तिथं हेअर ग्रोथ नक्की होणार आहे. नंबर 3 आहे छोटे छोटे हेअर स्टँड्स म्हणजे बेबी हेअर्स. तर बेबी हेअर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं हे जे माझे छोटे छोटे केस आहेत ना, हे तरी खूप मोठे झाले पण एकदम छोटे एवढे एवढे, हे म्हणजे बेबी हेअर्स असतात. तर एवढे जे केस असतात ना, हे एवढे कधीच राहत नाहीत. ह्यांची ग्रोथ खूप फास्ट असते. हे लगेचच मोठा केस बनतो. त्यामुळे हे शक्यतो आपल्याला दिसत नाहीत आपल्या आतल्या स्कॅल्पमध्ये. इथे तुम्हाला पुढे वगैरे दिसू शकतात कारण इथे केस नाही आहेत त्यामुळे. आणि हे जे केस असतात ते खूप फास्ट ग्रोथ होती यांच्याने, हे खूप फास्ट मोठे होतात. त्यामुळे हे देखील तुम्ही बघू शकता. हे जर तुम्हाला असे छोटे केस दिसले बेबी हेअर, तरी समजून घ्या की तिथल्या स्कॅल्पवर तुम्हाला नवीन केस येत आहेत. तर हे जे बेबी हेअर्स असतात ना, हे खूप नाजूक असतात. जसं मी तुम्हाला हेअर ब्रेकेजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला खूप जास्त अशा काही चुका करायच्या नाही जेणेकरून तुमचे केस तुटतील. आणि हे जे बेबी हेअर्स हे खूप नाजूक असतात. जर तुम्ही अशा खूप जास्त चुका केल्यात आणि हे जर बेबी हेअर तुटलं, तर तुम्हाला परत ती प्रोसेस व्हायला खूप वेळ लागतो आणि परत नवीन केस यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे तुमचे केस तुम्हाला पातळ वाटतात. त्यामुळे तुम्हाला त्या चुका करायच्या नाही आहेत. जर तुम्हाला हेअर ब्रेकेजचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि त्या हेअर ब्रेकेजच्या चुका करू नका, जेणेकरून तुमची ही न्यू हेअर ग्रोथ पण निघून जाईल. नंबर 4 स्टेप आहे की तुम्हाला जर स्प्लिट एंड्स असतील ना, खूप जास्त असतील आणि जर तुमची हेअर ग्रोथ होत असेल, तर बेबी हेअर नंतर जेव्हा केस मोठा होतो तर तुम्हाला तुमचे स्प्लिट एंड्स कमी दिसतील. कारण हेअर ग्रोथ जर खूप फास्ट झाली तर स्प्लिट एंड्स त्याच्यामध्ये लपवून जातात. त्यामुळे जर तुमची हेअर ग्रोथ होत असेल तर स्प्लिट एंड्स आहे तसेच राहणार आहेत, पण हेअर ग्रोथमुळे स्प्लिट एंड्स थोडेसे लपवून जातील. तर ही एक अजून साईन आहे. जर स्प्लिट एंड नसतील तर तुम्ही ओळखू नाही शकत की तुमचे हेअर नक्की वाढतायत का नाही वाढतायत ते. नंबर 5 आहे की तुमचा हेअर फॉल कमी होईल. दिवसातून आपले 100 केस गळतात, पण 100 पेक्षा जर जास्त केस गळत असेल तर ते नॉर्मल नाही आहे, तुम्हाला हेअर फॉल प्रॉब्लेम होत आहे. पण जर तुम्ही काही रेमेडीज ट्राय केल्या आणि तुम्हाला जर तुमचा हेअर फॉल कमी वाटला, तर समजून घ्या की तुम्हाला नवीन हेअर्स येत आहेत. पण एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला हेअर ब्रेकेज करू द्यायचा नाही आहे. जर तुमचे केस तुटले तर परत ती पूर्ण प्रोसेस व्हायला खूप जास्त वेळ लागतो आणि ते हेअर ब्रेकेज पण होणार, हेअर लॉस पण होणार. त्यात तुम्हाला नवीन केस आलेले दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचे केस तुटून द्यायचे नाही आहेत. केस जर
तुमचे स्ट्रॉंग असले, तुम्ही केसांच्या सगळं प्रॉपर रुटीन फॉलो केलं, केसांना जर तुम्ही जास्त दुखवलं नाही तर केस तुटणार नाहीत, हेअर लॉस होणार नाही आणि तुमचे हेअर्स वाढत जातील, नवीन केस येत जातील. लास्ट स्टेप आहे ती म्हणजे तुमचे केस खूप जास्त स्ट्रॉंग होतील. तुमचा हेअरफॉल तर थांबला, तुमचे केस खूप जास्त स्ट्रॉंग होतील, व्हॉल्यूम येईल तुमच्या केसांना. तर अशी जर ही सिम्पटम तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला नवीन केस येत आहेत किंवा आलेले आहेत. तर तुम्ही पहिल्या स्टेपपासून या लास्ट स्टेपपर्यंत सगळं बघू शकता. मोस्ट केसेसमध्ये ही जी मी तुम्हाला पहिली स्टेप सांगितली ती म्हणजे डार्क स्पॉटची. तर स्कॅल्पवरनं डार्क स्पॉट आपल्याला दिसतो. तुम्हाला जर हेअर ग्रोथ होत असेल तर तुम्ही ते नक्की चेक करा. जर तुम्हाला हेअर ग्रोथ होतोय का नाही बघण्यासाठी तुम्ही डार्क स्पॉट नक्की चेक करा. पण जर तुम्ही काय रेमेडी घेत असाल तर विदाऊट रेमेडी पण होऊ शकतं नॅचरली. पण जर तुम्हाला फास्ट ग्रोथ हवी असेल तर तुम्ही कोणतीही रेमेडी ट्राय करा आणि नंतर चेक करा की तुमच्या स्कॅल्पमध्ये हेअर ग्रोथ होती का. ती रेमेडी जर तुम्हाला सूट झाली तर तुम्ही कायम ती एकच रेमेडी फॉलो करा, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ खूप फास्ट होत जाईल. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ हेअर रिग्रोथबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.